नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराजे ताटे. आज आपण पैठण दौऱ्यावर आलो असताना आपल्यासोबत आहेत माजी मंत्री अनिल पाटील सर. अनिल पाटील सर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं आता पैठणचं चित्र आहे आणि काय आहे काँग्रेसची रणनीती तेही जाणून घेणार आहोत. काय सांगाल पाटील सर? ह्यावर्षी निवडणूक वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे. कारण की मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या. पैठणमध्ये काँग्रेसला लीड होती 30-40 हजार. विधानसभेमध्ये कमी झाली. त्याचं कारण म्हणजे उभाटाचा उमेदवार इथं दिला आणि त्यांनी नगराध्यक्ष बी होते ते आणि आता उमेदवार बी होते, परंतु इथं पैठण कधीच मायनस झालं नव्हतं आत्तापर्यंत. ते उमेदवार असताना विधानसभेत आम्ही मायनस झालो. आज आम्ही नवीन सुरुवात केलेली आहे. ओके. एक सोशल इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात ना, ते आम्ही सुरू केलेलं आहे. ब्राह्मण समाजाची शिकलेली इंजिनियर कॅन्डिडेट आम्ही दिलेली आहे. तिचे सासरे पैठणचे नगराध्यक्ष राहिलेले होते, त्यांच्याबरोबर मी बी काम केलेलं होतं. त्यांच्यानंतर मी नगराध्यक्ष झालो होतो आणि त्यावेळेसची नगरपालिका आणि आत्ताची नगरपालिका लोक आज बी आठवण करतात का जे काही विकास झाला तो शॉपिंग सेंटर्स असेल, वाचनालय असेल, दवाखान्याचे भूमिपूजन असेल, हे सगळं त्या काळात काँग्रेसच्या काळात मला करता आलं. मंत्री म्हणून थोड्या दिवस काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये यात्रास्थळ विकासामधून जो निधी आणला, नागाट दुरुस्ती वगैरे सगळे ते काळ झालेले आहे. आणि काँग्रेसचं सरकार असताना पैठण आपेगाव प्राधिकरण जे स्थापन केलं अशोक चव्हाण असताना 250 कोटी रुपये दिले. हा जो पाण्याच्या टाक्या वगैरे जे दिसू लागल्या आहेत, हे सगळा विकास त्याच्यातून झालेला आहे. खासदारांनी किंवा आमदारांनी इथं काही केलेलं नाही. त्यांचं एखादं काम असेल तर दाखवा का आम्ही हे काम केलेलं आहे. आमच्या काळातले जे कामं असतील ते आम्ही दाखवू. मला एकच सांगायचं की पैठण म्हणजे एक धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्र असलेलं शहर आहे. मागच्या अनेक वर्षापासून उद्यान बंद आहे. उद्यानमध्ये सुट्ट्यामध्ये 5,000 रोजचे लोक यायचे, टुरिस्ट यायचे औरंगाबादून. लोकांना रोजगार मिळायचा. हा रोजगार बंद झाला. माझ्या काळात बोटिंग सुरू केली होती मी. त्याच्यात लोकांना, कार समाजाच्या लोकांना वगैरे त्याचा बोटिंगचा फायदा व्हायचा. आज सगळं बंद आहे. टुरिझम नावाची इंडस्ट्री जी पैठणची होती टोटल कोलॅप्स झालेली. खरं म्हणजे गार्डन म्हणजे वृंदावन गार्डनपेक्षा चांगलं गार्डन होतं. पैसा आणला म्हणतात, आत्ता काहीतरी खासदार सांगतात, पण मग विकास कामं का नाही झाले? काय बॉटॅनिकल गार्डन करायचं? लोकांना, मुलांना नवीन राईड्स पाहिजे, काही नवीन गार्डन पाहिजे. ते काहीच नाही आहे त्यांच्याजवळ. विजन नाही. जिथं शास्त्रीजींनी आणि इंदिरा गांधींनी भाषण केलं होतं जायकवाडीच्या निर्मितीच्या वेळेस, अर्पण करता वेळेस, त्या शास्त्री स्मृतीची काय परिस्थिती तुम्ही फोटो घ्या त्यातला. माझे वडील नगराध्यक्ष होते त्यावेळेस 64ला. त्यावेळेस त्यांनी ती शास्त्री स्मृती म्हणून छत्री उभारली होती. यात्रा कॅम्प तिथं नगरपालिकेचं लागायचं. ते उद्ध्वस्त झालं सगळं. पैठणची जुनी ओळख सगळी संपून टाकली आहे. शालिवाहन राजाची नगरी आहे. इथं शककर्ता शालिवाहन झालेला आहे. त्या शककर्ता शालिवाहनाचं काही सिम्बॉल इथं नाही आहे. आम्ही एक प्लॅन केला होता ज्याच्यामध्ये शालिवाहनाच्या राजापासून ते जायकवाडीच्या निर्मितीपर्यंतचा सगळा इतिहास, त्याच्यामध्ये मग एक संत एकनाथ महाराज आले, ज्ञानेश्वर महाराज आले, हे सगळ्यांचा इतिहास त्याच्यामध्ये घ्यायचा. दृश्य लाईटवर आपल्याला ते दाखवायचं, साऊंड म्युझिक. काहीच झालं नाही. आमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आहे पैठणच्या प्राधिकरणाच्या, पण खासदारांना त्यांना काही करता आलं नाही. आलेला पैशातून उद्यानात जवळचे रस्ते कसे केलेले आहेत. एखाद्या तुम्ही इंदिरानगरमध्ये जा, आज मी गेलो होतो, अक्षरशः लोक कसे राहतात, खेळ स्थिती. गरीब लोक बिचारे काहीच करू शकत नाही. पाणी तिथून, नळाचं पाणी तिथं, गटर बी तिथंच वाहू लागलेली. ही जर परिस्थिती असेल, इतकंच कशाला हो. ह्या कॉर्नरवर जा तुम्ही, इथं जिजामाता स्मारक चौक म्हणून केला आहे त्यांनी, आणि तिथं एक मुत्री याची कधी नवीन त्यांनी आणून बसवली. मग दिसत नाही बाहेरून मुत्री म्हणून. तिथं आमदाराचा फोटो नाही का महाराजाचा फोटो आहे, आणि खाली तुम्ही तिथं फोटो घ्या, त्याच्यामध्ये सगळे ते मुत्री आणि ते पाणी आणि ते सगळे रस्त्यावर आहे. आज कमीत कमी 10 वर्ष झाले असतील त्यात तिथलं पाणी कोणाला काढता आलं नाही. हे नगरपालिका काम करते. नगरपालिकेचं काम तर आधी नाल्या साफ करायचे, लोकांना स्वच्छ पाणी द्यायचं आहे, लाईट लावायचे. लाईटचे खांब्यावर नुसते बल्ब दिसतात, लाईट चालू नाही आहे. विजेची इतकी थकबाकी यांच्याकडं
का केव्हाही जप्ती येते, याची लाईट बंद होतात, पिण्याचे पाण्याचे लाईट बिल भरलेले नाही आहेत. मग 5 वर्षात विकास गेला कुठं? 10 वर्ष झाले. खरं म्हणजे भाजपवाल्याला तर तोंडच नाही आहे. त्यांचे खासदार इथं होते, त्याचा नगराध्यक्ष डायरेक्ट निवडून आलेला होता, राज्य त्यांचं आहे, फडणवीस तिथं होते. मग का पैठणचा विकास नाही झाला? याला कारणीभूत कोण आहे? भुमरे आहेत का भाजपवाले आहेत? या सगळ्या गोष्टीचा विचार आता इथल्या लोकांनी केलेला आहे. का आता पैठणचं जर आपल्याला बीड होऊ द्यायचं नसेल, आज बीडची परिस्थिती पाहिली काय? देशमुखला मर्डर होऊन आज 1 वर्ष झालं, आज 1 वर्ष झालं, अजून आंधळं सापडलं नाही आहे. तीच परिस्थिती पाचोडपर्यंत आली आहे. तीच परिस्थिती पैठणला यायला उशीर लागणार नाही. आमच्या उमेदवाराला धमक्या दिल्या गेल्या, तुम्ही का उभा राहता? त्यांच्याविरुद्ध जो कॅन्डिडेट आहे त्याला पळून नेलं होतं गव्हाणीच्या वॉर्डमधून. ही दादागिरी जर तुम्हाला आत्तापासून सुरू केली तर त्याला काय बीड होऊ द्यायचं का? पैठण संतांची नगरी आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची नगरी आहे. आम्ही शांती प्रेमी आहोत, परंतु अन्याय सहन करणारे नाही आहोत. जसं तसं उत्तर द्यायची तयारी काँग्रेसची यावेळेस आहे. काय वाटतं एकंदरीत चित्र तुम्हाला, की आता जनता एवढा सगळा विकास तुम्ही जो सांगितला आत्ताचा हा विकास बघून जनता कुठंतरी मतदान करेल, किंवा हे चित्र का यांच्या ह्या गुंडशाहीला किंवा दबावाला बळी पडेल? नाही, यांच्या गुंडशाहीला आणि यांच्या दबावाला आणि यांच्या पैशाला भीक घालणार नाही लोक. कारण की लोकांनी पाहिलेलं आहे यांची 5 वर्षे 10 वर्षे मागची 2 बी त्यांची टर्म पाहिलेली आहे. पण आमच्या काळातली नगरपालिका लोकांना आठवते. अरे त्यामुळं लोकांना विश्वास आहे काय अनिल पटेल आणि ही सगळी नवीन तरुण मंडळी यांना काँग्रेसचं कामाला लावलेलं आहे. त्याच्यामुळे इथला विकास आणि इथला विजय हा निश्चित आहे. आता सध्याची जी काही परिस्थिती आहे, जनतेला काय आव्हान कराल? कारण की जनता सुदृढ आहे, तुम्ही एवढं सगळं सांगितलं, की जनतेला एकंदरीत काय मेसेज असेल? नाही, जनतेला जे माझ्या काळातला होता तशा पद्धतीचा दिवस परत एकदा आम्हाला दाखवायचा आहे. सकाळी 6 वाजे 6ला पाणी येणार, त्यावेळेस लोक घड्याळ लावायचे पाणी सुटलं म्हणजे. आमच्या काळात ईदच्या आणि रमजानच्या महिन्यामध्ये सेहरीसाठी पाणी सुटायचं, 2 वेळेस पाणी सुटायचं. आता पाणी जायकवाडीहून मी असताना मंत्री असताना पाणी इथून आणलं आहे, परंतु इंटरनल पाईपलाईन नसल्यामुळं पाण्याचं काही टायमिंगच नाही. रात्री 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता. स्वच्छतेच्या बाबतीतलं ज्या कचरा कुंड्या कुठंच दिसत नाही. लेडीजला आणि पर्यटकांना किंवा आपण सगळ्याला रोजच्या व्यापाऱ्यांनासुद्धा लघवीसाठी जायला लॅबॉरेटरी नाही आहे. एका आमच्या कार्यकर्त्यांनी शेवटी स्वतःला जाळून घ्यायचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळं त्यांनी जे काही रेडीमेड लॅबॉरेटरी आणलेल्या आहेत तिथून जाऊ शकत नाही, इतकं घाण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे स्वच्छतेच्या नावानं काहीच नाही आहे इथं. CO राहत नाही इथं, कोणी अधिकारी राहत नाही आणि मनमानी चाललेली आहे. हे मोडून काढण्यासाठी आम्ही मोटो ठेवलेला आहे का लोकांना त्यांच्या दरबारात जाऊन जनता दरबार घेण्यात येईल आणि त्या वार्डातल्या समस्या तिथंच सोडवल्या जातील. ऑफिसमध्ये यायची गरज नाही. बांधकाम परमिशनसाठी तुम्हाला यायची गरज आहे. ऑनलाईन तुम्हाला बांधकाम परमिशन, तुमचे पैसे भरायचे असेल, टॅक्स भरायचा असेल, ऑनलाईन भरता येईल. हे सगळं झालेल्या सुविधा आहे, पण यांना करता आल्या नाही आहेत. त्या परत एकदा आपण निश्चितपणे करू. आमच्या उमेदवार फार म्हणजे त्यांना एक फोर्स साईड आहे, त्यांना एक वाटतं का आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. त्यांच्या सासऱ्याची कामाची शैली ते आमची शैली त्यांना माहीत आहे. त्याच्यामुळं लोक कॉमन पब्लिक हा सुखावला जाईल हे आमचं त्याच्यातलं काम राहील. आता पैठणमध्ये मुख्यमंत्री येत आहेत, उपमुख्यमंत्रीसुद्धा येणार होते. 2दा त्यांची सभा कॅन्सल झाली, येण्याची शक्यता आहे. कुठंतरी भाजप आणि शिंदे सेनेमध्येच बऱ्याच ठिकाणी, जसं कन्नड असेल, वैजापूर असेल, इथं मोठ्या प्रमाणामध्ये, किंवा आता फुलंब्रीचा जे उमेदवार होता तो BJP शिंदे सेनेतून भाजपमध्ये गेला. याकडे कसं बघता आणि ही संधी काँग्रेसला असू शकते का? काय झालं आहे, त्यांच्या कार्यकर्त्यावर विश्वास राहिला नाही. उबाटाचे माणसं फुटून जाऊ लागले, शिंदेचे माणसं इकडचे तिकडे चाललेले आहेत. मला सांगा, नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठं मुख्यमंत्री येतो का? उपमुख्यमंत्री येतो? हे तर कार्यकर्त्याची निवडणूक आहे, काय स्थानिक नेत्यांची निवडणूक आहे. यांचा स्वतःच्या नेत्यावर विश्वास राहिलेला नाही आहे. आपसात भांडू लागले दिल्ली, मुंबईत, ठाण्यात, सगळीकडं. आणि 2 तारखेपर्यंत वाट पहा. 2 तारखेनंतर शिंदेला तर घरी पाठवतीलच आहे, परंतु त्यांचा कार्यकर्त्यावरचा विश्वास संपलेला आहे.
म्हणून ती इथं येऊ लागलेली आहे. आज भाजपमध्ये इतकी मोठी मंडळ मारामारी झाली आहे का त्यांचे 4 लोकांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. भाजप तिथंच संपलेलं आहे. आणि नगरपालिकेची निवडणूक आहे, नगरपालिकेची बिल्डिंग कुठे आहे पाहावं जाऊन, दाखवा पैठणमध्ये नगरपालिकेची बिल्डिंग आहे. सगळ्या ग्रामपंचायतीची बिल्डिंग आलेल्या आहेत. यांची बिल्डिंग दाखवा कुठे. फायर ब्रिगेडच्या स्टेशनमध्ये बिल्डिंगचं नगरपालिका चालते. खूप भयानक परिस्थिती आहे. मग अशा वेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या याच्यात काँग्रेसला कुठेतरी चांगले दिवस येऊ शकतात. 100% चांगले देऊ शकते. कारण की काँग्रेसने जे सांगितलं ते केलेलं आहे आणि ते करायची धमक आमच्यात आहे. आम्ही करून दाखवलेलं आहे, पुढे सुद्धा दाखवणार आहे. केंद्रात आणि राज्यात आता सध्या काँग्रेसमध्ये असं कोणतं नेतृत्व आहे किंवा महाराष्ट्रातलं की ज्यावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे? एकंदरीत एक नाही, तो केंद्राचा विषय वेगळा आहे, तर तो आता बदल होईल तेव्हा. पण मला वाटतं यांना स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नाही आहे. एखाद्याच मोदी बी येतील नगरपालिकेच्या प्रचाराला. यांची स्वतःच्या नेतृत्वावर भरोसा राहिलेला नाही आहे. आमचं नेतृत्व, युवा नेतृत्व, अमित देशमुख असतील किंवा अजून कोणी नवीन तयार होतील. आमच्यासारखे तरुण त्यावेळेस तयार झाले ना. आमचं काय होतं, आम्ही मराठवाडा आंदोलनातून तयार झालेलो कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्हाला जसं नेतृत्व करायची संधी मिळाली तशी नवीन लोकांना मिळेल. किती पालिका संभाजीनगरमध्ये येतील एक अंदाज? कमीत कमी 5 येतील 6 पैकी. कुठे कुठे कॉम्पिटिशन चांगली वाटते मला? पैठण आहे, तुमच्या गंगापूर आहे, कन्नड आहे, खुलताबाद आहे. या ठिकाणी आमची फाईट आहे. आघाडीमध्ये आम्ही वैजापूरला लढतो आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आमचं फाईटमध्ये सगळीकडे आहोत आम्ही.